नमस्कार मित्रांनो, साईराम, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे आणि आम्ही फ्रेश वगैरे सर्व झालो आहे. आता आम्ही मंदिराकडे चाललो आहे. हे बघा, हे आमचे मित्रमंडळी सर्व. आता आम्ही दर्शनाला चाललो आहे. सर्वजण दर्शनाला जातील. तिथे आम्ही ब्लॉग पुन्हा स्टार्ट करू आणि तुम्हाला पुन्हा एक शूट करून आम्ही चांगला व्हिडिओ बनवून दाखवूया. बघू शकतात, आता एक 10:30 वाजलेले सकाळचे. बघू शकतात तुम्ही. कष्टो हे बघा, हे सर्व आमचे मित्रमंडळी. तर चला मित्रांनो, आपण आपल्या दर्शनासाठी आपण निघूया. तुम्हाला तिकडेही ब्लॉग बनवून दाखवतो. नवीन चांगलं काहीतरी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, हे बघा, हे उज्जैनला आलेले सर्व आमचे मंडळी. बघू शकता तुम्ही. काय शीतल? ओ मॅडम, ओळखणार कसं कोण आहे करून? हे बघा, मुलं आहेत. ही बाकीची मंडळी बघा तिकडे उभा आहे. आणखीन येते. आणखीन सर्वांचं काय ना काय चालूच आहे. रिकाम तिकडे आहेत. हे बघा, हे जाम धरे. ह्यांना तर कोण ओळखत नाही. अरे डोक्याचा कपडा तर काढ बेटा. हां, आता बोल, कुठे चाललास? हां, पार्वती बोले बोल. पुष्कळ ऊन आहे मित्रांनो. पण आता इथे किती वाजले संजय? हां, थांब. पार्वती बोले जनते दुनिया बोले नाच देना हरिद्र में मुझे तुम्हारे साथ ओ बोले नाच शंभू नाच. हा मित्रांनो, उज्जैनला यायचं बघा. उत्सव बघा मुलांचा. उन्हातानामध्ये पण फारच छान तू बोलला गाणं. बघू शकतो. ए, नाव काय तुझं? सुरेश. पूर्ण नाव सांग. सुरेश चंद्र शिंदे. हा, पहा मित्रांनो, तिचे वडील. नमस्कार. ही आई. हे आमचे पाहुणे समजा. बघ माईक भेटला. बोले हॅलो. थांब, मी माईक देते. बघा मित्रांनो, आता आम्ही नाश्ता करायला थांबलोय. बघू शकतो. हे बघा, कांदा पोहे. हे बघा, नाश्ता. काय चालू होती? कांदा पोहे. हे बघा, आणखी इकडे पण आहेत बरेच लोक. चला, नाश्ता करायला थांबलोय. त्यानंतर आम्ही दर्शनाला जाऊ मित्रांनो. सर्व मुलं वगैरे सर्व आता नाश्ता करतात आहे. काय झालं? कांदा पोहे. टेस्ट चांगली आहे ना? अरे तो कशी आहे? ठीक आहे, टेस्ट चांगली आहे. काय हा मित्रांनो, कचोरी. आता नाश्ता चालू आहे मित्रांनो. नाश्ता झाला की मग आपण दर्शनाला जाऊया. बघा शूट कर काय ते
हा नाही ठीक आहे टेस्ट एवढी काय नाहीये पण छान नाही गरमी पुष्कळ आहे हर्ष बढ़िया बघा एक नंबर पोहा खाऊन खाऊन थकला बघा ह्यो. किती समोसे आले रे हा 4 हे बघा कुल्लरवाला चाय दाखव बघा कुल्लरवाली चाय आहे चला चाय फर्स्ट क्लास आहे रे कष्ट चाय एक नंबर आहे एक नंबर आहे ठीक आहे चला मित्रांनो चायचा मजा घेऊया नाही ना गोड आहेत ना आणि गोडच नाही हे बघा मित्रांनो उज्जैनच्या गल्ल्या बघू शकतात बघा संजय बघा तर मित्रांनो आता उज्जैन मध्ये आलोय आता आपण चाललोय इथे दर्शनाला इथे महादेवाचं मंदिर आहे इथे त्या दर्शन करूया मग उज्जैनचं आपण जितकेही दर्शन करू ना तेवढे पूर्ण दर्शनचे आपण तुम्हाला व्हिडिओ नक्की बनवू त्यात दाखवू आणि हा व्हिडिओ संध्याकाळपर्यंत असाच चालेल तर तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि एन्जॉय करा आणि कुठे कुठे आम्हाला आणखी माहिती नाही आम्हाला जसं जसं माहिती पडेल त्या हिशोबाने आम्ही तुम्हाला दाखवू पुन्हा कधी तुम्ही उज्जैनला आला तर तुम्हालाही कळेल तुम्हाला जर काय माहिती असेल तर कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा नवीन ऍड्रेस म्हणा त्या नवीन लोकेशन म्हणा तुम्ही आम्हाला नक्की सांगा चला आपण दर्शन करून घेऊया बघा मित्रांनो हे गंध लावून चालू आहे हे पहा हे आमचे मुलं हाँ हमको लगाओ मित्रांनो आता आम्ही दर्शनला चाललोय बघा इथे दर्शनासाठी इथनं जायला रस्ता आहे बघा आता आम्ही दर्शनासाठी चाललोय चला तुम्हाला दाखवतो ते दर्शन करताना सर्व मंडळी मित्रमंडळी आमची येते बघा सर्व दर्शनाला चाललंय आता हे बघा सर्व मित्रमंडळी सर्वांनीच गंध लावलाय आणि सर्वच आता दर्शनाला चाललंय चला हे पटकन चला पाय उचला दुखले का चालत देवदर्शन मंडळ पाय दुखणारच की मला म्हणलं तुम्ही चांगली गाडी करा मोठी तुम्ही आम्हाला देवदर्शन असे भेटतात का बसल्या बसल्या कुछ पाने के लिए कुछ खोना भी पड़ता है आया समझ में चला चला पुढे चला पटकन फुलमाला प्रसाद 5 रुपये का पुढे अरे हे तर घ्या लागल ना इथे चला आता फुलं वगैरे आपण काहीतरी घेऊया महादेवाला चढवायला चला या मित्रांनो चला आता दर्शनासाठी चालू आपण तर रांगेमध्ये उभं राहूया सध्या फुलं वगैरे आपण घेऊ बघा मित्रांनो गर्दी बघा दर्शनासाठी ही गर्दी बघा किती आहे ती बघा खूपच गर्दी आहे
पटापट करा तुम्ही सर्वांना बघू नको पटापट काय बस हा किती सुंदर महादेवाची मूर्ती आहे बघा. चला आता दर्शनासाठी आतमध्ये बघा मित्रांनो. किती सुंदर मूर्ती आहे. पण ऊन पुष्कळ आहे बघा, पण ठीक आहे एवढं काही वाटत नाहीये. चला दर्शनाला चाललोय आतमध्ये. चला दर्शन करून घेऊ. बघा हे पहा मित्रांनो किती विशाल भव्य मूर्ती आहे. जवळपास 20 फुटाची मूर्ती असेल ही महादेवांची. या चला या. हे बघा चला दर्शनाला. चला मित्रांनो दर्शन करून आता आम्ही बाहेर चाललोय, कारण की आतमध्ये मोबाईल अलाउड नव्हता. चला या. अन्ना दर्शन कसं झालं? कसला त्यांनी ऐक ना परवाच्या 8 खुर्ची गावाला पाठवल्या त्यांनी. लक्षात ठेव त्यातली खुर्ची तुझी. हे बघा मित्रांनो हा मंदिरचा परिसर आहे आणि हा मंदिरचा मेन मुख्य मंदिर जे आहे हा त्याचा कळस आहे वरती बघा. तो काय आता दुपारचे 1 वाजलेले आहेत. पहा परिसर बघा कसा गजगजीत भरलेला परिसर आहे पूर्ण. हा इथे आतमध्ये दर्शनाला आल्याच्यानंतर खूपच छान वाटतंय. खूप म्हणजे खूप छान एक अनुभव झाला काय बघा. महादेवाचं दर्शन करणं इथे खूप छान आहे. चला या बघू शकता तुम्ही. या हे पहा खूप छान महादेवाची पिंड आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा चालू ठेव बरं ऍक्च्युली चालू ठेव. जय महाकाळ. हे काय घेतलं का तुम्ही काम वगैरे? कसं पण काय करतोय तू? हे पहा होऊ शकतं जरा उज्जैन दर्शन एकदम फर्स्ट क्लास झालेलं आहे. हो खूप छान झालंय. तुम्ही पण या कुटुंब सहपरिवार बरोबर या एकदम दर्शन घ्या आणि एकदम आस्था बरकरार ठेवा. आणि आमचा 3 दिवसाचा स्टे आहे आमचा. तर आम्ही आज तर उज्जैन मध्ये आहेत. पुढचा कार्यक्रम आमचा ओंकारेश्वरला आहे. हा त्यांचं इंदोरलाही आम्हाला जायचंय. चला इथले ते दर्शन पूर्ण झालंय. आता दुपारचं जवळपास 1:30 वाजले. आता आणखी पुढचे दर्शन करूया. चला तुम्हाला तेही दाखवू. नमस्कार. आता आम्ही आलो काल भैरवला. चला त्यांचे दर्शन करूया. चला काल भैरवसाठी दर्शनासाठी आम्ही चाललोय आता आतमध्ये. बघू शकता मंदिर इथनंही दिसतंय. बघूया आता आतमध्ये किती गर्दी आहे आणि किती वेळ लागतोय ते. चला मित्रांनो बघा लोकांची इच्छा मन्नतीने बांधलेले धागे बघू शकता तुम्ही दोन्ही बाजूला आहेत.
पहा दोन्ही बाजूला आहेत बघा, खूप छान बांधलेले आहे. पहा मित्रांनो, खूपच योग्य आणि अद्य पद्धतीने बांधलेले आहेत सर्व धागे. बघू शकता तुम्ही. हे पहा, हे बघा मंदिर. हे बघा, हे ज्यांची कुणाची इच्छा असेल ते लोक इथे धागे बांधतात. काय आपली नवस असेल किंवा वगैरे काही इच्छा असेल तर हे बांधले जातात. इकडे इकडे या साईडला. हा मित्रांनो, आम्ही काळ भैरव मंदिर या स्थानी आम्ही आलोय आणि आता दर्शनासाठी आता आम्ही चाललेलो आहे. तर चला दर्शनात बघू किती वेळ लागतो काय, आणि तुम्हाला पुढचा मी ब्लॉग दाखवू. चला. पहा किती दृश्य छान दिसतंय बघा हे. हा चला तुझा पुढे. हे बघा, आमचा छोटू चाललाय. हर्ष बाय. हर्ष या. जिथे तिथे तुम्हाला धागे बांधलेले नक्की दिसतील. पहा काय तुम्ही बघू शकता मित्रांनो, काळ भैरवच्या दर्शनाला आम्ही आलोय आणि दर्शनासाठी आम्ही आतमध्ये चाललोय. पण बघा तुम्हाला जागोजागी दिसणार की धागे बांधलेले. ह्याची काय विशेष आहे गोष्टी, आपण त्याही इथे ऐकून घेऊया. ज्यांना माहिती आहे त्यांच्याकडून ऐकून सुद्धा घेऊ आणि तुम्हाला सुद्धा हे आम्ही सांगूया. तर बघू शकता किती छान दिसतंय. पहा हे बघा, तुम्हाला मंदिर दाखवतो जवळून आणखी. हे बघा, हा मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य द्वार आहे बघा. हा बघा, हे आमच्या मॅडम चालल्या पुढे पुढे. चला चला पाया उचला हो पटापट. पाया उचला. ए पाय उचल ना. नवरा बायको आपल्या आरामात आरामात चाललेत. बघा मित्रांनो, गर्दी बघा फक्त आता सध्या. बघूया तुम्ही किती वेळ लागतो दर्शनाला. आता पुष्कळ गर्दी आहे. चला बघा मित्रांनो, आता मी रांगेमध्येच उभा आहे आणि बरीच गर्दी आहे आता सध्या जागे. जय काळ भैरव बाबा की, काळ भैरव बाबा की. चला मित्रांनो दर्शनाला जय. चला किती 7 वाजता लावतात ना. लाव 7 वाजता. बघा मॅडम दिवे लावतात ते लोक 7 वाजता. चल श्री काल भैरव मंदिर. एक्स्ट्रा बघा
हनुमान पण आले दर्शनाला. हो. हे बघा मित्रांनो, बघू शकता. प्रवेश करतोय आता मंदिरामध्ये. धार्मिक आपण आतमधनं दर्शन करून तर आलोय बाहेर, पण आतमध्ये काही शूट करायला नाही भेटलं कारण की अलाउड नाही आतमध्ये. तर बघा दर्शन तर खूप छान झाले आमचे. आणि हे आमचे मित्र परिवारासोबत आम्ही दर्शनही घेतले. आणखीन 5-6 जण बाहेर आहेत आणखीन आतमध्ये. या बघू, चला या. जाओ, दर्शन कसे झाले? एक नंबर. मित्रांनो दर्शन तर खूप छान झालंय. चला आता आपण पुढच्या स्टॉपला आपण आपल्या जाऊया. चला. तर आम्ही उज्जैन मध्ये आहोत मित्रांनो. तुम्हाला मी सकाळपासून जितकेही ब्लॉग आज बनवला, व्हिडिओ ब्लॉग जो काय बनवलाय त्याचा तुम्ही नक्की आनंद घ्या. खूपच छान आहे इथे बघण्यासारखं. आता जिथे आम्ही उभा आहेत, जिथे आता आम्ही उभा आहे तिथे खूपच म्हणजे खूपच छान आहे दृश्य वगैरे. जे लाइटिंगचे मी तुम्हाला जे काय दाखवलं ते बघायचं जर असेल ते संध्याकाळच्या वेळेस 7च्या नंतर इथे येणं गरजेचं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जी टायमिंग फक्त संध्याकाळी 5 ते रात्री 9:30 वाजेपर्यंतच आहे. जर ह्या लोकेशनवरती तुम्ही आला तर डिम्पलवरती लक्षात ठेवा. आणि हा ब्लॉग ज्या पद्धतीने आम्ही आज बनवला तुम्हाला नक्कीच हा ब्लॉग आवडेल सुद्धा मित्रांनो. तर आज आम्ही हा ब्लॉग आमचा इथेच संपवतोय. उद्या नवीन ब्लॉग सोबत आम्ही तुम्हाला भेटू. जय हिंद.